मुंबईतील उषा प्रवीण गांधी महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिलकडून इग्नाइट 2025 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवणे हाच या स्पर्धेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। माझं नाव गिरीश जोशी। माझी कंपनी आयकुबेर फायनान्शियल सर्व्हिसेस ही बेसिकली आपण गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची, विमा कुठला घ्यायचं, आयुर्विमा म्हणा किंवा स्वास्थ्य विमा म्हणा, याच्यामध्ये काय काय वेगवेगळे प्रकार असतात, बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि त्याच्यामुळे बरेच लोक कधी कधी फसतात। मग आम्ही IIT बॉम्बेमधनं ही कंपनी सुरुवात केली। ॲक्च्युली आमचं गव्हर्नमेंटची संस्था आहे साईन म्हणून, त्या संस्थेकडनं आम्हाला इन्क्युबेशन मिळालं IIT बॉम्बेमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये आमच्या शेअर्स आहेत। आम्ही ही नॉलेज जे आहे ह्याची जी आहे ते पसरवतो लोकांमध्ये की काय करायचं, कसं करायचं, म्हणजे टप्प्याटप्प्याने भारतात असं कोणी नसलं पाहिजे ज्याच्याकडे बाबा आज माझ्याकडे पैशाची उणीव आहे म्हणून मी काही घेऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही। ही जे आहे लाईफमध्ये कधी सिच्युएशन येऊ नये यासाठी आम्ही सुरुवातीपासून म्हणजे अगदी कॉलेज किंवा कॉलेजच्या नंतर पहिली नोकरी जेव्हा कोणाला लागते तेव्हापासून काय करायचं, कसं करायचं याचं सगळं आम्ही त्यांना नॉलेज शेअरिंग करतो। डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीराम देशपांडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवनवीन उद्योगांची कल्पना अवघ्या 3 मिनिटात सादर केली। या स्पर्धेत राज्यातील 17 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। यावेळी महाविद्यालयाच्या वतीने गिरीश जोशी, सौरभ जैन आणि श्रीनिवास शिंदे यांनी परीक्षक म्हणून आपलं निरीक्षण नोंदवलं। पहिलं गोष्ट तर हे आहे की म्हणजे माझ्यासाठी सौभाग्य आहे, कारण की माझं एक पार्ट ऑफ एज्युकेशन SVKM ग्रुपमधूनच झालं होतं। तर मला त्याच युनिव्हर्सिटीमध्ये येऊन आपले जे यंग स्टुडंट्स आहेत त्यांचं डेव्हलपमेंट बघून म्हणजे अतिशय आनंद होते। आता पण बघितलं आपल्याकडे ऑलमोस्ट अराउंड एक 14 ऑड स्टुडंट्स होते ज्या लोकांनी त्यांचे आयडियाज पिच केले, प्रमोट केले। मला असं वाटतं की पिच करण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या बाबतीत विचार करणं, एक आयडियाच्या बाबतीत विचार करणं। आणि आयडियाज येतात म्हणजे स्पेसिफिकली की तुम्ही पर्सनली कुठलं प्रॉब्लेम तुम्ही फेस केला आहे तर त्या प्रॉब्लेमवरती एक सोल्युशन काढणं। म्हणजे सगळेजणच सोल्युशन काढत नाही, सगळेजण प्रॉब्लेम बरोबर जगतात, प्रॉब्लेम बरोबर हे होतात, पण भरपूर असे कमी लोक आहेत जे मला जे प्रॉब्लेम आला आहे त्याच्यावरती ते सोल्युशन काढतो। तर ते एन्थुसियाझम बघायला भेटलं स्टुडंट्सकडून। तर उद्योगांच्या सादरीकरणानंतर परीक्षकांनी निरीक्षण करून विजयी विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा केली। यंदाच्या इग्नाइट 2025 या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेम आणि इरफान यांनी बाजी मारली। महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अंजू कपूर यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिकही देण्यात आली। हेलो एवरीवन, मेरा नाम है सौरभ जैन एंड आई एम द फाउंडर ऑफ दी एलिफेंट। एलिफेंट एक बहुत ही सिंपल ऐप है जहाँ पे पेरेंट मेंबर बनकर अपने बच्चों के लिए टॉयज़ और बुक्स ले सकते हैं और उन्हें वापस करके एक्सचेंज कर सकते हैं जब उनके बच्चे बोर हो जाएं। हम पेरेंट्स को एक सस्टेनेबल तरीका दे रहे हैं जिससे वो अपने बच्चों को दे पाए अनलिमिटेड गेम्स एंड टॉयज़ टू प्ले विद। और यहाँ आज इग्नाइट 25 में आके आई फील रियली प्राउड कि ये जो आने वाली जनरेशन है दैट थिंक्स नॉट जस्ट स्टार्टअप और बिजनेस एज अ ऑल्टरनेट बट अ वे टू गो। एक टाइम था जब हमारे कॉलेज में हम ढूंढते थे कि कौन सी कंपनीज प्लेसमेंट के लिए आएगी, कौन सी कंपनी सबसे ज़्यादा पैकेज देगी, बट आई थिंक आज एक ट्रेंड बदल रहा है वेयर यू सी अ लॉट ऑफ दीज पीपल फोकसिंग कि हमें क्या काम करना है और हम क्या बेटर कर सकते हैं फॉर द कम्युनिटी। जो आइडियाज़ प्रेजेंट हुए, आई मीन मेजॉरिटी ऑफ देम कैन एक्चुअली बी अ गेम चेंजर अगर बहुत अच्छे से इम्प्लीमेंट करें। तो जिस तरह से लोग सोच पा रहे हैं विद सम गाइडेंस एंड एक्सपीरियंस वी हैव अ वेरी ब्राइट फ्यूचर एज अ कंट्री। एंड मैं बहुत खुश हूँ कि मेरे को यहाँ आने का एक अपॉर्चुनिटी मिला एंड आई विल बी हैप्पी टू हेल्प दी स्टूडेंट्स इन बेस्ट फॉर्म आई कैन। थँक यू। मुंबईत इग्नाइट 24 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला प्रेम आणि इरफान ह्या जोडीने बाजी मारलेली आहे आणि त्यांनी विजेती ट्रॉफी जिंकलेली आहे। विनरची ट्रॉफी सोबत त्यांच्या चेहऱ्यावरची हास्य बघा तुम्ही, खुश आहेत ते, कारण की त्यांना अपेक्षा नव्हती असं ते बोलत होते आणि ते विजयी झालेले आहे। प्रेम, नेमकं तुझं प्रोडक्ट काय होतं आणि क्या तुम्हारा प्रोडक्ट था और क्या खासियत थी आपकी प्रोडक्ट की?
तो बेसिकली हम लोग का प्रोडक्ट ये था कि हम लोग एक वेबसाइट या ऐप बना रहे थे अर्बन क्लैब जैसा, जिसमें हम अलग अलग टाइप के जो पंडित होते हैं, जो मौली होते हैं, मौलवी होते हैं, जो क्रिश्चियन के फादर होते हैं, उनकी सर्विसेज हम प्रोवाइड करने वाले थे। अभी हमारा आइडिएशन प्रोसेस में था। हमें इतना बिल्कुल भी नहीं था कि हम लोग जीत जाएंगे, पर जजेस को हमारा आइडिया बहुत अच्छा लगा। उन्होंने बोला कि अगर तुम चाहो तो कॉलेज छोड़ के ये आइडिया को भी तुम लोग आगे बढ़ा सकते हो। तो खास बात ये थी कि आज के टाइम में अगर कोई स्पिरिचुअलिटी के बारे में सोच रहा है, अगर कोई पूजा के बारे में सोच रहा है, अगर कोई स्पिरिचुअल चीज़ के बारे में सोच रहा है, तो आज के टाइम में वो बहुत बड़ी बात है। वो उनका कहना था हमारे लिए, बट हमारा तो यही मानना है कि अगर भगवान नहीं होते तो हमें भी आज ये सर्टिफिकेट या ट्रॉफी नहीं मिलती। थैंक यू। इरफान, आप क्या बताएंगे? हमारा ऐप बेसिकली आपको पंडितों और हर धर्म के जो फादर या फिर जैसे भी मौलाना होते हैं उनसे कनेक्ट करवाता है, ताकि आप धर्म से जुड़े हुए रहे और आप भगवान से भी जुड़े हुए रहे। और आज हमको हमारे भगवान और अल्लाह ने ये ट्रॉफी जिता दी। मैं वही बोल रहा था कि इरफान और प्रेम की जोड़ी दोनों ने मिलके ये नया कुछ वेबसाइट तैयार किया है और उसका फायदा आने वाले भविष्य में लोगों को हो सकता है। तो आपको लेट्स सब तरह से ढेर सारी शुभकामनाएं और लाइफ में आप सक्सेस बने रहे। दरम्यान मुंबईतील उषा प्रवीण गांधी महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिलकडून आयोजित केलेला उपक्रम नवीन बिझनेसमन घडवणारा आहे, यात काही शंकाच नाही।